तर पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचच्या दिशेने. पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. दोन फलंदाज मैदानाच्या आत. प्रल्हाद विथ कैलास. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल अप्रतिम फटका. गॅप शोधले. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. अतिशय सुरेख सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्याच बॉलवर दणदणीत चौकार आलाय. प्रल्हाद नाईक एक मोठं नाव, सातत्याने चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. मग याआधी आपण रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर चांगलं पाहिलं त्याच्या माध्यमातून, आणि त्यानंतर मात्र 40+ क्रिकेटच्या माध्यमातून देखील त्याचा धमाका आपल्याला अनुभवायला मिळतोय. या ठिकाणी षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर दणदणीत चौकार आलाय. तर आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. या बल्लेस कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय रवींद्र तरे सरांचा. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे सर. विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. या वेळेस टॉप एज यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. यस, वेलकम रवींद्र तरे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मागच्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाली. एकने स्ट्राईक रोटेट झाली आहे. समोर आता मात्र कैलास जादूगर येतोय. तर या ठिकाणावर नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल गावदेवी बादवट संघाला, कारण समोर आपण पाहतोय साई कृपा डोंगे संघ आज मात्र भरपूर चांगल्या लय मध्ये दिसून आलाय पहिल्या मॅच मध्ये. अंकुश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. या बॉलचा बॉल उडवलाय. अप्रतिम फटका. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पहिला कैलासच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अंकुश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न बीट केला जातोय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू. अंकुश गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. या वेळेस अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली. तर षटक क्रमांक पहिला देखील या ठिकाणी पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावा धावफलकावर आहेत. बिनबाद 10 धावा. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून. विकेट घेण्यात असफल तरी देखील मित्र म्हणे चांगली सुरुवात, कारण या खेळपट्टीवर भरपूर धावा येतात. मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर आता मात्र षटक क्रमांक दुसरा गोलंदाज विनोद येतोय. षटकातील पहिला बॉल.
षटकात दिला पहिला बॉल. विनोद गोलंदाज बोलतोय. पहिलाच बॉल लेट कट केलाय. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातोय. एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही एक नाही. तर आता मात्र समोर प्रल्हाद नाईक हा फलंदाज येतोय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. कारण हवेचा झोक जो आपण पाहतोय नक्कीच डावखुऱ्या फलंदाजाला मदत करेल यात मात्र काही शंका नाहीये. यावेळेचा बॉल बीट केला जातोय फलंदाजाला. चेंडू निर्धाव गेलाय. यस हिट विकेट झालाय त्या ठिकाणी. तर फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिला गडी बाद होतोय. प्रल्हाद नाईक बिग विकेट. तर पहिला गडी बाद होतो या ठिकाणी प्रल्हाद नाईक. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज विनोद गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॉल उडवलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेवर समाधान मानतोय कैलास. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय. मात्र ती का आपल्या बाजूने ठेवली आहे याचं उत्तर या ठिकाणी द्यावं लागेल. कारण चांगली धावसंख्या उभं करणं खूप गरजेचं आहे. डुंगे टीम मध्ये देखील चांगली फलंदाजी आहे. मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचनुसार या ठिकाणी देखील पुन्हा एकदा त्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बॉल उडवलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील बॉल स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यानंतर शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचा आहे. चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत शेलूमाता वर्ल्ड या टीम सोबत असणार आहे. तर गोलंदाज विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन बोलतोय. यावेळेस बॉल बिगिट साठी प्रयत्न जरूर झाले. मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होते. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद 15. दोन षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटक बाकी आहेत. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल गावदेवी भादवड संघ. आता मात्र गोलंदाज राकेश येतोय. मागच्या मॅच मध्ये निर्धाव षटक फेकलं होतं. मेडन षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली होती राकेशच्या माध्यमातून. तोच राकेश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. मागच्या मॅचचा हिरो षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर कैलाश. पहिला बॉल राकेश बोलतोय. रिव्हर्स अटेम्प्ट. टॉपेज लागलाय. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये. निघून जातोय लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर. हा चौकार.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला, नक्कीच चांगला फटका म्हणता येणार नाहीये, कारण बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क झाला नव्हता. टॉप एज लागला होता, चेंडू यष्टिरक्षकाच्या मागून लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर आपण पाहिला. तर 4 धावा या ठिकाणी मिळाल्या. 4 ने धावफलक पुढे सरकलं. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राकेश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. या बल्ले 7व्या बॅटने प्रहार झालाय. डीप मधून क्षेत्ररक्षक अनिल चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र फक्त एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. एक पेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे, जे षटक राकेश या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. राकेशने मात्र आज भरपूर इम्प्रेस केलंय. ज्या प्रकारे या आधीच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती, 2 गडी बाद करत मेडन षटक फेकलं होतं, तर या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलवर 5 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज राकेश पुन्हा एकदा बोलतोय. समोर फलंदाज यशवंत. बॅटची कडा, यस, फलंदाज बाद. यशवंत बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक ब्रेक थ्रू आपण पाहतोय राकेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज इन ॲट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण संजयला पाहतोय. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज राकेश बोलतोय. या वेळेचा बॉल बीट केला जातोय फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या बॉलवर आपण चौकार पाहिला होता आणि त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. नक्कीच आज मात्र संपूर्ण दिवसात आपण पाहिला भरपूर चांगली गोलंदाजी टीम ढुंगेच्या माध्यमातून झाली आहे. षटकातील पुढील चेंडू. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. कैलाश मात्र दुसरी धाव घेण्यासाठी नकार देतोय. एका धावेवर समाधान मानतोय. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय. धावफलक 1 ने पुढे सरकलंय. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. राकेश हायवे टोकाकडनं बोलतोय. स्विच इट, अप्रतिम फटका. चेंडू नक्कीच अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच मी तर प्रशंसा करेन ज्या प्रकारे हा चेंडू अडवला गेलाय. एकच धाव मिळाली. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाले. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 22 धावा झाल्या आहेत. आपण या षटकाचा विचार केला तर फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र शेवटचा अंतिम षटक गोलंदाज अनिल येतोय. नक्कीच आज भरपूर चांगली गोलंदाजी डुंगे टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि डुंगे टीम चांगली गोलंदाजी कोणत्या संघासमोर करतोय हे देखील खूप महत्वाचं आहे. याआधी आपण पाहिला कालिकामाता खारबाव टीम समोर चांगली गोलंदाजी, तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय समोर एक बलाढ्य संघ आहे गावदेवी भादवाड, आणि त्या संघासमोर देखील चांगली गोलंदाजी टीम डुंगेच्या माध्यमातून. षटकातील पहिलाच बॉल पुढे ठेवला होता. कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप एस्टा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे. जे मोठे फटके या ठिकाणावरनं गोलंदाज खेळू देत नाहीयेत. भरपूर चांगली गोलंदाजी टीम डुंगेच्या माध्यमातून. अनिल षटकातील पुढील चेंडू.
यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट काढलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो मात्र थोडा गच्छाल झालाय आणि त्या ठिकाणावरनं 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 26. 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 अर्थातच शेवटचं षटक, शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि आतापर्यंत 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच सॅटिस्फाईड असेल टीम डुंगेचे कॅप्टन, कारण ज्यानुसार गोलंदाजी झाली आहे. सातत्याने आपण चांगली फलंदाजी पाहत आलोय गावदेवी वाधवा टीमच्या माध्यमातून. नक्कीच प्रत्येक ठिकाणी भरपूर चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. मात्र ही खेळपट्टी जी आहे सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय फलंदाजांसाठी पोषक आहे. मात्र अशा या पोषक खेळपट्टीवर गोलंदाजी चांगली होते. टीम साई कृपा डुंगे चांगलं प्रदर्शन. षटकातील पुढील चेंडू अनिल पुन्हा एकदा बोलतोय. टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. नक्कीच चेंडू पहिला बाउन्स वर सीमारेषा पार. हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला होता. 1 का 4 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. फुलटॉस बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी आता मात्र शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे 2 बॉलवर 2 चौकार आल्यात कैलासच्या बॅट मधून. चेंडूची फेकी करा. चौतीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूवर 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिलने. तर अनिल गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून वळतोय. समोर आहे कैलास जादूगर. यावेळेस अजून एक चांगला बॉल अनिलच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. 2 धावा पूर्ण झाल्या आणि धावफलक 2 ने पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र या इनिंग मधील शेवटचा बॉल आहे. नक्कीच कैलास पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे खेळून काढेल, कारण आतापर्यंत फक्त 36 धावा धावफलकावर बनल्या आहेत. एखादा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. एक अशी धावसंख्या ज्या ठिकाणावर ना गावदेवी वाधवड संघ फाईट करेल, कारण या संघामध्ये देखील चांगली गोलंदाजी आहे. आता मात्र नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणावर क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. समोर कैलास असताना तर गोलंदाज अनिल. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अनिल बोलतोय. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. नक्कीच कोणत्याही प्रकारे धाव नाहीये या बॉलवर आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. तर अशा प्रकारे षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत 36. 36 धावा झाल्या आहेत. 37 37 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि या 37 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल नक्कीच आपण पाहणार आहोतच. आणि त्यानंतर मात्र शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे.
तर दरम्यान या चषकासाठी गोरखनाथ भोईर भिनार यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. आपण वळूया मॅचच्या दिशेने. 37 धावांचं लक्ष आहे. तर पहिलाच बॉल अप्रतिम होता. बेट केलं त्या ठिकाणी जितू या फलंदाजाला. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज प्रल्हाद पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस चांगला बॉल. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही एक नाही. यस बाईकच्या स्वरूपाची धाव आली आहे, कारण बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता. बीट झाला होता फलंदाज आणि त्यानंतर बीट झाला होता यष्टीरक्षक. त्या दरम्यान ही धाव कंप्लीट झाली. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सदतीस धावांचं लक्ष उभं केलंय आणि त्यानुसार गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. तर त्या उलट सुरुवात खूप महत्वाची आहे डुंगे टीमच्या दृष्टिकोनातून. यावेळेस एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव झाली आहे, ती देखील बाईच्या स्वरूपात. यावेळेस देखील चेंडू चांगला आहे, मात्र एक धाव मिळेल. बॅटची कडा लागली, त्यानंतर मात्र चेंडू पायावर आदळला होता, तर एक धाव त्या ठिकाणी मिळाली. धावफलक 2 वर पोहोचले. षटकातील पुढील चेंडू प्रल्हाद नाईक गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस बॉल उडवलाय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का? नाहीये. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये आपण पाहिलं आणि धावफलक 2 ने पुढे सरकलं. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू प्रल्हाद. यावेळेस बॉल उडवलाय. अप्रतिम फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत षटकार. अतिशय सुरेख फटका. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र शेवटच्या बॉलवर आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून या 2 संघांना नाना गोंदली कासने यांच्याकडनं शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. नानाजी गोंदली, आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. तर आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज संजय येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण जे आहे विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. संजय षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज अनिल. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. जसं पाहिलं की क्षेत्ररक्षण खराब झालंय, मिसफिल्ड झाली आणि त्वरितच दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग झाली आणि दुसरी धाव कंप्लीट देखील झाली आहे. तर धावफलक 2 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 37 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना साई कृपा डुंगे हा संघ आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज संजय बोलतोय. यावेळेस हा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू कार्पेटच्या साने लॉंग ऑनला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. आपण पाहतोय श्री कालिका माता 40+ चषक खारबाव 2022
40+ टेनिस बॉल क्रिकेटचा धमाका आपल्याला या ठिकाणावरनं अनुभवायला मिळतोय। आज या स्पर्धेच्या माध्यमातून हा पहिला दिवस ही स्पर्धा जी आहे आज मात्र 2 क्रीडांगणावर खेळवली जाते आहे। तर आता मात्र पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी। या वेळेस विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये। चेंडू मात्र निर्धाव जातोय। चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टिक सोडून बाहेर चेंडू हाताला होता। चांगला बॉल आपण पाहिला। 3 चेंडू मागे फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज संजयने। मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये। अधून मधून तुम्हाला विकेट जरूर खेळावा लागेल। संजय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर जितू। या वेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय नेट बॉल। 37 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय। षटक क्रमांक 2 चालू आहे जे षटक संजय या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जातंय। षटकातील पुढील चेंडू या वेळेस बॉल ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक झेल खाली झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद। चांगली गोलंदाजी पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या टीमला संजय या गोलंदाज विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले मात्र बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क नव्हता। तेवढी ताकद झोकता आली नव्हती फलंदाज जितूला। परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाहीये आणि तसंही आपण जर या शॉटचा नक्कीच उल्लेख करायचा झाला तर हवेच्या ऑपोजिट मारला होता आणि त्या कारणास्तव ताकद थोडी कमी पडली। चेंडू काही बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला नाहीये। जेलच्या स्वरूपात परतावं लागलं जितूला। नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये गेलाय। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय। या वेळेस हा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय। नक्कीच एक धाव कंप्लीट झाली आहे। एकापेक्षा आधी एक काही एक नाही। शेलू मता वर्ल्ड टीमचे कॅप्टन पण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा। पुढचा चेंडू या वेळेस हा बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय। डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत। एक धाव कंप्लीट झाली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र विनोद नकार देतोय। एका धावेवर समाधान मानावं लागेल। षटक समाप्तीचा इशारा। षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालाय। 2 षटकाची समाप्ती। धावा धावफलक आहेत 15 धावा। दोन षटकाचा खेळ आपण पाहिला। 15 धावा धावफलकावर आहेत। तर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्या 2 षटकामध्ये बनवायच्या आहेत 22 धावा। 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता। षटक क्रमांक 3 अतिशय महत्वाचं षटक आहे आणि ते षटक फेकण्यासाठी जादूगर कैलास येतोय। नक्कीच या ठिकाणावरनं एक निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळाले कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील। मी आधीच म्हटलं होतं की नक्कीच 35+ जर धावा असल्या तर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि तो नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे गावदेवी बादवा टीमकडे। तर आता मात्र 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता। षटकातील पहिला बॉल गोलंदाज कैलास बोलतोय। कैलास बॉल अप्रतिम आहे। जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फुटवर्कचा वापर केला नाहीये। चेंडू मात्र निर्धाव जातोय। खडे खडे लॉक करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निर्धाव गेलाय। षटकातील पुढील चेंडू या वेळेस हा बॉल उडवलाय ऑफसाइडला। क्षेत्ररक्षक प्रल्हाद आहेत त्या ठिकाणी मात्र जोपर्यंत चेंडू उचलला जाईल फेकी होईल त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात।
10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 20 धावा असं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. कैलास गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस त्रिफला उडवलाय. यास फलंदाज बाद. तर महत्वाच्या क्षणी या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज कैलासच्या माध्यमातून चांगला बॉल पाहायला मिळाला. बेट केला होता विनोदला आणि त्यानंतर मात्र चेंडू यष्टांवर आदळला होता. त्रिफला चितच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय विनोद. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. तर या ठिकाणावरनं नक्कीच राकेशला मात्र त्या जबाबदारीने खेळावं लागेल. भरपूर चांगली फलंदाजी अपेक्षित असेल. राकेशच्या बॅटमधून देखील भरपूर वेळा आपण चांगले फटके जरूर पाहिल्यात. मात्र या मॅचच्या माध्यमातून जी जबाबदारी स्वीकारावी लागेल राकेशला, नक्कीच त्यामागे मोठे फटका असणं खूप गरजेचं असेल. तर त्या उलट गावदेवी वादवड संघ भरपूर चांगल्या लयमध्ये चांगली गोलंदाजी. कैलास गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ज्या विश्वासाने गोलंदाजी हाताळायला दिली षटक क्रमांक 3 त्या विश्वासाने आतापर्यंत गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा कैलास बोलतोय. त्यावेळेस नक्कीच बॉल भरपूर चांगला चेंडू आपण पाहतोय. यष्टीचित करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र सुरक्षित आहे त्या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज राकेश. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आठ चेंडू 20 धावांची आवश्यकता. या 2 चेंडूवर नक्कीच मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बॉल उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूर आहेत. नो मॅन लँड ठिकाणी चेंडू लँड होतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो झालाय, मात्र 2 धावेवर समाधान मानतोय अनिल. फक्त 2 धावा मिळतील. तर 7 चेंडू आणि विजयासाठी काढायच्या आहेत 18 धावा. एक महत्वाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे या षटकातील आणि त्यानंतर मात्र आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. तर शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज कैलास गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील शेवटचा बॉल घेऊन वळतोय. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं झालं विजयच्या माध्यमातून. त्या दरम्यान फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही एक नाही. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण विजयच्या माध्यमातून आपण पाहतोय. मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्या गेल्यात विजयच्या माध्यमातून. फक्त एकच धाव त्या ठिकाणी पळून काढली गेली आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकाच्या माध्यमातून 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. तर 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक पाहूया कोणता गोलंदाज येईल. अतिशय महत्वाची लढत या 2 टीम मध्ये आपण पाहतोय. हा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. वाडा मॅच. वीस धावा धावफलकार आहेत. आता मात्र शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज मच्छिंद्र. सहा चेंडू 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज राकेश आपण पाहतोय आणि राकेशसाठी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे.
ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहिला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटच्या साने जातोय. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो मात्र गच्चाल झालाय, परंतु नक्कीच परतावं लागेल अनिलला. अजून एक गडी बाद. नवीन फलंदाज धनाजी, वेलकम. उपेश चौधरी, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. चार चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. मच्छिंद्र गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस टॉप एज चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक झेल खाली, झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. तीन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. अर्थातच 3 चेंडूवर 3 विकेट ठोकावे लागतील, कारण 3 चेंडूवर बनवायच्या आहेत 16 धावा. तर अतिशय सुरेख षटक या ठिकाणी फेकलं जात आहे गोलंदाज मच्छिंद्रच्या माध्यमातून. तीन चेंडू 16 धावांची आवश्यकता. मच्छिंद्र पुन्हा एकदा बोलतोय. त्रिफलला उडवलाय, दंडागुल, फलंदाज बाद. यस, फलंदाज त्या ठिकाणी बीट झाला आणि त्यानंतर मात्र फर्निचर उद्ध्वस्त केलंय. दंडागुल शेवटचा. आता मात्र आपण पाहतो शेवटचे 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप गावदेवी बादवड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस हा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. आता मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटच्या बॉलवर 16 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील चेंडू मच्छिंद्र पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हा बॉल चुकीची लाईन, वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलची फॉर्मॅलिटी या ठिकाणी बाकी आहे, कारण शेवटच्या बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. यस, मिशन इज इम्पॉसिबल.
या वेळेस बॉल ऑफसाईडला उडवलाय आणि अशा प्रकारे संघ विजयी होतोय. गावदेवी भातवड अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक साई कृपा डुंगे. चला शेलू माता वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. या सामन्याचा हेरो नो डाऊट अबाउट दॅट ज्याने भरपूर चांगली फलंदाजी केली त्याचबरोबर एक निर्णायक षटक फेकलं नाव